नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे नारळाचे लाडू. मऊ आणि सॉफ्ट, तोंडात विरघळणारे, एकदम टेस्टी. चला मग रेसिपीला सुरुवात करू. 2 वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा, पाहू शकता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 2 छोटे चम्मच तूप टाकायचं. तूप छानसं गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा. तुपामध्ये कलर बदलेपर्यंत आपण किस छान प्रकारे परतून घ्यायचा. आणि हमेशा गॅस आहे ना लोच ठेवा किस परतताना. बघा पाहू शकता आपला कलर बदललेला आहे आणि याला सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे हे थोडंही जळणार किंवा करपणार नाही. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकायचं. दुधामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचं. सर्व काही दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. सर्व काही परत मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकायची अर्धी वाटी. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर परत अर्धी वाटी दूध टाकायचं. परत 1 चम्मच वरून तूप टाकायचं. 1 चम्मच तूप ह्याच्यासाठी वरून टाकायचं की याने सुगंध खूप छान येतो. पाहू शकता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि छान प्रकारे खमंग भाजूनही झालेलं आहे. आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं हाताला तूप लावून छान प्रकारे लाडू बनवून घ्यायचे. बघा लाडू आपला तयार आहे. आता खोबऱ्याच्या किसमध्ये ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपले लाडू तयार आहेत. अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट द्या मला. थँक यू.